मित्रांनो, सप्रेम नमस्कार. मी आहे विनोद कुमार आणि आज आपण बघत आहात विनोद कुमार माने गुरुजी या एज्युकेशनल, मोटिवेशनल, सोशल आणि टेक चॅनलला. तर मित्रांनो, पुनश्च एकदा तुमचं मी माझ्या या युट्यूब चॅनल वरती सहर्ष स्वागत करत आहोत. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत इयत्ता 10वीच्या अभ्यासक्रमाला असलेलं मराठी कुमार भारती या पुस्तकाच्या अंतर्गत असलेली 6वी कविता वस्तू, आणि त्या कवितेचे कवी आहेत सुप्रसिद्ध कवी द.भा. धामणसकर. अत्यंत युनिक, अप्रतिम अशी कविता आहे, आज आपण बघणार आहोत. आणि मित्रांनो, सदर कविता ही मुक्त छंदातील आहे. कोणत्याही निर्जीव वस्तूशी मानवी भावना जी आहे ती कशी जोडली गेली आणि मानवी भावना कोणत्याही निर्जीव वस्तूशी मानवी भावना जोडली गेली की ती वस्तू अनमोल ठरते. वस्तूंना भावना असतात, वस्तूंना मनही असतं. हे समजून आपण वस्तू जर वापरल्या तर त्या वस्तू प्रचंड प्रमाणामध्ये सुखावतात. अशा आशयाची फार सुंदर आणि अप्रतिम कविता जी द.भा. धामणसकर यांनी लिहिलेली आहे, आणि जी कविता मानवी हृदयाला थेट स्पर्श करते आहे, अशी आजची कविता. या कवितेचा भावार्थ, या कवितेचं स्पष्टीकरण आज आपण बघणार आहोत. जो स्पष्टीकरण आणि भावार्थ मी गुगल एलएम नोटबुक, एआयच्या मदतीनं आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीनं ही सदर कवितेचा व्हिडिओ मी तयार केलेला आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य बघा. चला तर बघूया आजच्या या व्हिडिओला. आपल्या रोजच्या धावपळीच्या आयुष्यात अशा कितीतरी गोष्टी आहेत ज्या आपल्या आजूबाजूला असतात, पण खरं तर आपण त्यांचं अस्तित्व जवळजवळ विसरूनच गेलेलो असतो. चला, आज आपण त्याच वस्तूंच्या, त्यांचं जे काही गुपित आयुष्य आहे त्यात जरा डोकावून पाहूया. कधी विचार केलाय का याबद्दल? समजा एखादी जुनी खुर्ची आहे किंवा एखादं जुनं पेन, लहानपणीचं एखादं खेळणं, ज्याच्याकडे पाहिलं ना की आठवणींचा अक्षरशः पूर येतो. असं का होतं बरं? तर ही जी भावना आहे वस्तूंशी जोडले जाण्याची, एक अदृश्य नातं तयार होण्याची, नेमकी हीच भावना एका खूप सुंदर मराठी कवितेचा मूळ विषय आहे. आज आपण प्रसिद्ध कवी द.भा. धामणसकर यांच्या वस्तू या कवितेच्या माध्यमातून हा जो विचार आहे ना तो अधिक खोलवर समजून घेणार आहोत. धामणसकर यांच्या कवितेची एक खासियत आहे, ती म्हणजे ती थेट आपल्या मनाला भिडते. त्यांच्या लेखणीत ना भावनांची एक वेगळीच तीव्रता आहे, खूप खोलवरचा विचार आहे आणि कमालीचा प्रामाणिकपणा आहे. आणि मला वाटतं याच खास शैलीमुळे वस्तूसारख्या इतक्या साध्या विषयावरची कविता सुद्धा इतकी प्रभावी बनते. चला तर मग पाहूया कवी आपल्या या खास शैलीतून वस्तूंबद्दलचा नेमका कोणता मूळ विचार आपल्यासमोर मांडतायत. ही कविता आपल्याला एक विचार करायला लावते की ज्या वस्तूंना आपण निर्जीव समजतो त्यांच्याशी आपलं नातं नेमकं कसं असावं. काय होईल जर आपण त्यांच्याकडे थोड्या वेगळ्या नजरेने पाहिलं तर. आणि कवितेची ही जी ओळ आहे ना, ती या संपूर्ण विचाराचा गाभा आहे. कवी म्हणतात, वस्तूंना जीव नसेलही कदाचित, पण जीव नसल्यासारखे वागू नये त्यांना. विचार करा, यात किती मोठा अर्थ दडलाय. आणि लगेच पुढची ओळ बघा, ती या विचाराला एका वेगळ्याच उंचीवर घेऊन जाते. कवी पुढे म्हणतात की जर आपण त्यांच्याशी असं वागलो जणू काही त्यांना मन आहे, तर त्या वस्तूंनाही खूप आनंद होतो. किती सुंदर कल्पना ही, नाही का? पण मग एक प्रश्न येतो की वस्तूंना मन असल्यासारखं वागवणं म्हणजे नेमकं काय करायचं? बरं, यावर सुद्धा कविता आपल्याला काही खूप सोपी आणि सुंदर गोष्टी सुचवते. कवी काय सुचवतात बघा. एक म्हणजे वस्तूंना केवळ सेवक मानू नका, त्यांना आपल्या बरोबरीचा मान द्या. दुसरं, त्यांना त्यांची एक हक्काची जागा द्या. आणि तिसरं, त्यांना नेहमी स्वच्छ ठेवा, कारण त्यांनाही स्वच्छतेची आवड असते, असं कवी म्हणतात. आणि ही तुलना तर खूपच रंजक आहे. बघा, आपल्या गरजा कशा असतात, मोठं घर हवं, वेगवेगळ्या खोल्या हव्यात. पण या उलट वस्तूंच्या गरजा किती साध्या आहेत पहा. त्यांना फक्त त्यांची एक ठरलेली हक्काची जागा हवी असते, बस, जिथे त्यांना एक स्थैर्य मिळेल. आता जेव्हा आपण वस्तूंना असा आदर देतो, त्यांची काळजी घेतो, तेव्हा या नात्यातून एक अत्यंत भावनिक गोष्ट घडते. त्या वस्तू मग केवळ वस्तू उडत नाहीत.
म्हणजे जेव्हा आपण एखाद्या वस्तूची खूप जास्त काळजी घेतो तेव्हा ती वस्तू फक्त एक निर्जीव गोष्ट नाही राहत. ती आपल्या आठवणींची, आपल्या स्नेहाची, आपल्या इतिहासाची एक जणू काही ठेवच बनते. आणि म्हणूनच याच कारणामुळे कवी म्हणतात की वस्तूंना जपावे, लाडवूनही ठेवावे. का? कारण त्या फक्त वस्तू नाहीत, त्या तर आपल्यानंतर आपला स्नेह जिवंत ठेवणारे एक प्रकारचे दूत आहेत. याचमुळे वस्तू आपल्या आठवणींचं एक भौतिक रूप बनतात, आपल्या व्यक्तिमत्वाचा आरसा बनतात. आणि म्हणूनच तर आपण महान व्यक्तींच्या वस्तू संग्रहालयात इतक्या जपून ठेवलेल्या पाहतो, नाही का? कारण त्या वस्तू फक्त वस्तू नसतात, त्या त्या व्यक्तीची, त्यांच्या कार्याची आणि त्यांच्या संपूर्ण काळाची कहाणी सांगत असतात. आणि आता आपण या कवितेच्या शेवटच्या पण तितक्याच महत्त्वाच्या भागाकडे वळूया. हा भाग आपल्या आणि वस्तूंच्या नात्याच्या शेवटाबद्दल बोलतो. ही एक थोडी कटू पण सत्य परिस्थिती आहे. जेव्हा एखाद्या व्यक्तीचं निधन होतं तेव्हा त्यांच्यासोबत आयुष्यभर राहिलेल्या त्या वस्तूंना सुद्धा आपलं हक्काचं घर गमवावं लागतं. आणि बरोबर इथेच कविता आपल्याला एक अत्यंत संवेदनशील विचार देते. ती म्हणते की अशावेळी त्या वस्तूंना कृतज्ञतापूर्वक निरोप देण्याचा जो हक्क आहे तो आपण जपला पाहिजे. त्यांच्या आयुष्यभराच्या सोबतीसाठी, त्यांच्या सेवेसाठी त्यांचे आभार मानलेच पाहिजेत. आणि शेवटी हा एक प्रश्न जो आपल्या सगळ्यांसाठी आहे. आज याच क्षणी आपल्या सभोवताली ज्या वस्तू आहेत, जर त्यांना बोलता आलं तर त्या आपल्याबद्दल काय सांगतील? खरंच विचार करायला लावणारा प्रश्न आहे हा, नाही का? नमस्कार. आपण रोजच्या आयुष्यात कितीतरी निर्जीव वस्तूंनी वेढलेलो असतो, नाही का? अगदी. खुर्ची, टेबल, पुस्तकं, मोबाईल, कितीतरी गोष्टी. पण आपण कधी विचार केलाय का की या वस्तू आणि आपल्यात नेमकं काय नातं असतं? आपण त्यांच्याकडे फक्त वस्तू म्हणून पाहतो की आणखी काही वेगळं? हाच प्रश्न महत्वाचा आहे. आज आपण यात जरा वेगळ्या पण अगदी जवळच्या विषयावर बोलणार आहोत. आणि यासाठी आपल्याकडे खूप छान संदर्भ आहे. इयत्ता 10वीच्या मराठी कुमार भारतीच्या पाठ्यपुस्तकातली कवी द.भा. धामणसकर यांची वस्तू नावाची कविता. धामणसकरांची वस्तू कविता खूप विचार करायला लावणारी आहे ती. अगदी. ही कविता आपल्याला आपल्या आणि वस्तूंच्या नात्याबद्दल खरंच काहीतरी नवं सांगते, नव्याने विचार करायला लावते. तर आजच्या आपल्या या चर्चेचा उद्देश हाच आहे की धामणसकर यांच्या कवितेच्या मदतीने वस्तूंकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन समजून घेणं. त्यातून काही काय म्हणतात त्याला अनपेक्षित विचार किंवा भावना समोर येतात का हे बघणं. हो, नक्कीच. चला तर मग बोलूया यावर. आधी आपण कवी द.भा. धामणसकर यांच्याबद्दल थोडं जाणून घेऊया. त्यांचा जन्म 1930 सालचा. मराठी कवितेच्या प्रांतात त्यांचं नाव खूप आदराने घेतलं जातं. अगदी खरं आहे. धामणसकर यांच्या कवितेचं वैशिष्ट्य म्हणजे ती खूप आतून आलेली वाटते. म्हणजे त्यात एक प्रकारची भावुकता आहे, खोल विचार आहे आणि तरीही ती कुठेही कृत्रिम वाटत नाही. एक प्रांजळपणा त्यात आहे. त्यांच्या कवितेत अनेकदा सामाजिक ताणतणावांमुळे येणारी अस्वस्थता, एका हळव्या मनाची तगमग जाणवते, पण ती मांडताना एक विलक्षण संयमही दिसतो. आणि कदाचित याच संवेदनशीलतेमुळे ते वस्तूंसारख्या वरकरणी अगदी सामान्य विषयाकडे इतक्या वेगळ्या नजरेनं पाहू शकले असावेत. बरोबर. त्यांची ओळख खऱ्या अर्थाने झाली ती 1980 साली कविता दशकाची या संग्रहामुळे. हो. त्यानंतर त्यांचे प्राक्तनाचे संदर्भ आणि बरेच काही उगवून आलेले हे कविता संग्रहही प्रकाशित झाले. आता थेट कवितेकडे येऊया. वस्तू ही कविता मुक्त छंदातली आहे. म्हणजे काय तर यात शब्दांची किंवा ओळींची संख्या, यमक यांचं बंधन नाही. म्हणजे कवीला जे म्हणायचं आहे ते मोकळेपणाने मांडू शकतात. ही मोकळीक त्यांना विचारांवर आणि भावनांवर अधिक लक्ष केंद्रित करायला मदत करते. बरोबर. आणि या कवितेचा गाभा काय आहे? मध्यवर्ती कल्पना काय? या कवितेचा गाभा खूप महत्वाचा आहे. कवी म्हणतात, कोणतीही वस्तू घ्या ती निर्जीव असेलही, पण तिच्याशी जेव्हा माणसांच्या भावना जोडल्या जातात तेव्हा तिचं मोल खूप वाढतं. म्हणजे बघा ना, वस्तू आपल्या आयुष्यातला बराच काळ आपल्यासोबत असतात, आपल्या सुखदुःखाच्या साक्षीदार असतात. खरंय. आणि याच सोबतीतून नकळत एक नातं तयार होतं व्यक्ती आणि वस्तूमध्ये. हे नातं इतकं महत्वाचं असू शकतं की आपण महान व्यक्तींनी वापरलेल्या वस्तू किती जपतो
हो हो बरोबर. संग्रहालयात ठेवलेल्या असतात त्या. अगदी. त्या वस्तू पाहताना आपल्याला त्या व्यक्तीच्या आठवणी जाग्या होतात. त्या वस्तू म्हणजे जणू काही त्या व्यक्तीचा, त्यांच्या विचारांचा एक अंश बनून जातात. म्हणजे कवीचा मूळ संदेश हा आहे की वस्तूंना केवळ त्यांच्या उपयुक्ततेने तोलू नका. त्यांच्याशी जोडलेल्या भावना, आठवणी महत्वाच्या आहेत. त्यांच्याशी जोडलेला स्नेह जपा. पण हे कसं करायचं? कवी नेमक्या काय कल्पना मांडतात? तेच तर कवितेत खूप सुंदरपणे मांडले. कवितेची सुरुवातच बघा ना, थोडी धक्कादायक वाटते. वस्तूंना जीव नसेलही कदाचित, पण जीव नसल्यासारखे वागवू नये त्यांना. वस्तूंना मनही नसेल कदाचित, पण ते असल्यासारखे वागलो तर वस्तू प्रचंड सुखावतात. वस्तू सुखावतात ही कल्पनाच किती वेगळी आहे. म्हणजे काय नेमकं म्हणायचंय कवीला? हे जरा जास्तच काल्पनिक वाटत नाही का? हा हो, वरकरणी वाटू शकतं. पण इथे कवी काय करतात तर मानवी भावनांचं रोपण करतात, ज्याला इंग्रजीत पर्सॉनिफिकेशन म्हणतात. अच्छा, पर्सोनिफिकेशन. हो, म्हणजे निर्जीव वस्तूंना माणसांसारख्या भावना आहेत असं कल्पिणं. कवीलाही माहिती आहे की वस्तूंना खरं सुखदुःख नसतं, पण जेव्हा आपण त्यांच्याशी काळजीने, आदराने वागतो, म्हणजे त्यांना जीव असल्यासारखं वागवतो, तेव्हा त्या सुखावतात असं म्हणणं हे खरं तर आपल्याच मनाचं समाधान आहे. अच्छा, म्हणजे आपल्या वागण्याचं ते प्रतिबिंब आहे. अगदी. ही वागणूक आपल्यातलंच एक चांगुलपणा, एक संवेदनशीलता दाखवते. लहान मुलं बघितलीत ना तशी आपल्या खेळण्यांशी बोलतात, त्यांना जीव लावतात. हो लावतात. तसाच काहीसा हा प्रकार आहे. हे आपल्याला आपल्या भोवतालच्या जगाशी अधिक जोडलेलं आणि जबाबदार बनवतं. आणि ही केवळ वस्तूंपुरती मर्यादित गोष्ट नाहीये. ओके, म्हणजे वस्तू सुखावतात याचा अर्थ त्यांना तसं वागवल्याने आपल्याला बरं वाटतं, आपल्यातली संवेदनशीलता जपली जाते. हा मुद्दा महत्वाचा आहे. पण मग पुढच्या ओळी आणखीनच विचार करायला लावतात. कोणत्या? वस्तू निखालस सेवकच असतात आपल्या, तरीही बरोबरीचाच मान द्यावा त्यांना. वस्तूंना वेगळी स्वतंत्र खोली नको असते. त्यांना फक्त आपल्या मानलेल्या जागेवरून निष्कासित होण्याची हमी द्या. आता हे थोडं गोंधळात टाकणारं नाही का? त्या सेवक आहेत पण त्यांना बरोबरीचा मान द्यायचा. हे कसं शक्य आहे? हा एक खूप मार्मिक मुद्दा आहे. इथे कवी नकळतपणे नात्यांमधल्या सत्ता समीकरणांवर म्हणजे पॉवर डायनामिक्सवर बोट ठेवतात. सत्ता समीकरण म्हणजे नात्यांमध्ये कोण वरचढ आहे, कोणाचं नियंत्रण आहे, असं काहीसं गणित. वस्तू आपल्या मालकीच्या असतात, आपल्या सेवेत असतात, हे खरं. पण कवी म्हणतात तरीही त्यांना तुच्छ लेखू नका. त्यांना त्यांच्या सेवेबद्दल, त्यांच्या असण्याबद्दल आदर द्या. बरोबरचा मान म्हणजे काही त्यांना माणसांसारखे हक्क देणं नव्हे, तर त्यांच्या अस्तित्वाला महत्त्व देणं. अच्छा, ओके. आणि त्यांची अपेक्षाही फार नाहीये. त्यांना वेगळी खोली नको, वेगळी ट्रीटमेंट नको. फक्त त्यांची जी ठरलेली, आपली मांडलेली जागा आहे, तिथून त्यांना उचकटून टाकून नका, एवढी खात्री त्यांना हवी आहे. ही जागेची हमी. हो, ही जी जागेची हमी आहे ती एका अर्थाने सुरक्षिततेची भावना आहे, सिक्युरिटी. माणसांना जशी आपल्या जागेची, आपल्या अस्तित्वाची सुरक्षितता हवी असते, तशीच काहीशी अपेक्षा वस्तूंच्या बाबतीतही ठेवावी असं कवी सुचवतात. विचार करा ना, आपली एखादी आवडती खुर्ची किंवा घरातली एखादी वस्तू तिच्या जागेवरून हलवली तरी आपल्याला कसं अस्वस्थ वाटतं. खरंय, आपल्या ठरलेल्या जागेची ओढ ही खूप मूलभूत भावना आहे. वस्तूंच्या बाबतीत हा विचार कधी केला नव्हता खरंच. म्हणजे वस्तू जरी निर्जीव असल्या तरी त्यांच्या ठरलेल्या जागेतून त्यांना काढणं हे कुठेतरी त्यांच्या अस्तित्वाचा अनादर करण्यासारखं आहे असं कवीला वाटतंय. अगदी. आणि हाच आदराचा विचार पुढे नेताना कवी एका अगदी साध्या गोष्टीबद्दल बोलतात. वस्तूंनाही असते आवड स्वच्छ राहण्याची, हे हातांना लक्षात ठेवायला सांगा. ही ओळ तर अगदी रोजच्या जगण्यातली आहे. वस्तू स्वच्छ ठेवणं महत्वाचं आहे हे तर उघड आहे, पण त्याला आवड म्हणणं? पुन्हा तेच मानवी भावनांचं रोपण, पर्सॉनिफिकेशन. वस्तूंना स्वच्छतेची आवड असणं ही कल्पना त्यांना फक्त वापरा आणि फेका या दृष्टिकोनाच्या पलीकडे नेते. याचा अर्थ वस्तू केवळ निष्क्रिय म्हणजे पॅसिव्ह नसतात, तर त्यांच्यासाठी आपण सक्रिय, ॲक्टिव्ह काळजी घ्यायला हवी. हे केवळ त्यांच्या देखभालीपुरतं नाही, वस्तू स्वच्छ आणि नीटनेटकी ठेवणं म्हणजे त्यांच्या अस्तित्वाला आणि त्यांच्या भूमिकेला आपण महत्त्व देतो हे दाखवणं आहे. बरोबर. आणि व्यापक अर्थाने पाहिलं तर ही फक्त वस्तू स्वच्छ ठेवण्याची नाही, तर आपलं घर, आपलं आसपासचं वातावरण, अगदी निसर्गसुद्धा, ह्या सगळ्याप्रती एक जबाबदारीची काळजी घेण्याची वृत्ती दर्शवते. आणि म्हणून कवी म्हणतात, हे हातांना लक्षात ठेवायला सांगा.
म्हणजे ही कृती जाणीवपूर्वक करायला हवी हे अधोरेखित होतंय. जाणीवपूर्वक करणं महत्वाचं आहे. आणि ही काळजी फक्त स्वच्छतेपुरती नाही. कवी आणखी एक पाऊल पुढे जातात. वस्तूंना जपावे, लाडावूनही ठेवावे, त्यापुढे जाऊन त्याच जिवंत ठेवणार आहेत आपला स्नेह नंतरच्या काळातही. आता जपणं ठीक आहे, पण लाडावणं म्हणजे काय? आणि त्या आपला स्नेह कसा जिवंत ठेवणार हे थोडं स्पष्ट कराल का? लाडावणं हा शब्द इथे खूप महत्वाचा आहे. त्याचा अर्थ वस्तूंचं अतिरिक्त कौतुक करणं किंवा त्यांना नुसतं सजवणं इतकाच मर्यादित नाहीये. मग काय? तर त्या वस्तूशी जोडलेल्या भावना आणि आठवणींना महत्त्व देणं. विचार करा, आपल्याला भेट मिळालेली एखादी वस्तू किंवा लहानपणीची एखादी आठवण असलेली वस्तू आपण किती जपतो? हो, अगदी. कधी तर ती वस्तू निरुपयोगी झाली तरी आपण टाकत नाही. का? कारण ती वस्तू फक्त वस्तू नसते. ती आपल्या भूतकाळाचा, आपल्या भावनांचा, आपल्या नात्यांचा एक दृश्य भाग, एक टँजिबल पार्ट असते. याच अर्थाने कवी लाडावून ठेवावे म्हणतात. म्हणजे त्या वस्तूतील आठवणी आणि भावना जपा. अच्छा. आणि म्हणूनच त्या वस्तू आपला स्नेह म्हणजे प्रेम, आपुलकी, आठवणी नंतरच्या काळात, अगदी आपल्यानंतरही जिवंत ठेवतात. त्या वस्तू इतरांना आपल्या अस्तित्वाची, आपल्या आवडीनिवडींची, आपल्या कथांची आठवण करून देत राहतात. मानसशास्त्रात पण म्हणतात ना की आपल्या मालकीच्या गोष्टी आपल्याला अधिक मौल्यवान वाटतात. एन्डॉमेंट इफेक्ट म्हणतात त्याला काहीसं. हो. त्याचाच काहीसा भावनिक प्रतिसाद इथे दिसतोय. म्हणजे वस्तूंमध्ये आठवणी आणि भावना गुंतलेल्या असतात. त्यामुळे त्यांना जपणं म्हणजे स्वतःच्या भूतकाळाला आणि नात्यांना जपणं हा विचार खूप खोल आहे. पण मग एक कटू सत्य पण आहे. माणसाचं आयुष्य संपतं, मग त्या वस्तूंचं काय होतं? बरोबर. याचंच चित्र शेमटची ओळी करतात, नाही का? आयुष्य संपले की वस्तूंनाही आजवरच्या हक्काच्या घरात राहू देत नाहीत, तेव्हा कृतज्ञतापूर्ण निरोपाचा त्यांचा हक्क शाबूत ठेवावा. या ओळी वाचताना खरंच मन थोडं हेलावतं. आयुष्यभर साथ दिलेल्या वस्तू, पण माणसाचं अस्तित्व संपल्यावर त्यांचं स्थानी कसं बदलून जातं? अगदी. हा मुद्दा मानवी जीवनाची क्षणभंगुरता म्हणजे मॉर्टॅलिटी आणि आपल्या मागे उरणारा वारसा, लेगसी यावर प्रकाश टाकतो. ज्या वस्तूंनी आपलं आयुष्य व्यापलेलं असतं, ज्या आपल्या घराचा, आपल्या ओळखीचा भाग बनलेल्या असतात, त्यांनाही आपल्यानंतर त्यांच्या हक्काच्या घरातून बाहेर पडावं लागतं. त्यांची जागा बदलते, कदाचित त्या विकल्या जातात, टाकून दिल्या जातात किंवा कुणा दुसऱ्याच्या घरात जातात. अशा वेळी कवी म्हणतात त्यांना कृतज्ञतापूर्ण निरोपाचा हक्क आहे. म्हणजे काय? म्हणजे त्यांच्या सेवेबद्दल, त्यांच्या सोबतीबद्दल मनात कृतज्ञता ठेवून त्यांना निरोप द्यावा. हे फक्त वस्तू आणि व्यक्ती यांच्यातील भावनिक नात्याची खोलीच दाखवत नाही, तर एका अर्थाने आपल्या स्वतःच्या आयुष्याकडे आणि आपल्यानंतर मागे राहणाऱ्या गोष्टींकडे कसं पाहावं याचं सूचन करतं. आजच्या जगात जिथे वापरा आणि फेका, यूज अँड थ्रो संस्कृती वाढते आहे, हो, खूप वाढली आहे, तिथे हा कृतज्ञतेचा विचार खूप महत्वाचा ठरतो. आपण आपल्या जुन्या किंवा वापरात नसलेल्या वस्तूंचा कसा निरोप घेतो यावर विचार करायला लावणारा हा मुद्दा आहे. खरंच आहे. तर या सगळ्या कवितेतनं धामणस्कर आपल्याला काय सांगू पाहत आहेत? माझ्या मते ते आपल्याला एक आरसा दाखवत आहेत. सांगत आहेत की वस्तूंकडे फक्त त्यांची किंमत किंवा उपयोगिता या चष्म्यातून पाहू नका. बरोबर. त्यांच्यात तुमच्या आठवणी आहेत, भावना आहेत, तुमची एक कहाणी आहे. त्यांना सहानुभूतीने, आदराने वागवा. तुम्ही अगदी बरोबर पकडलंय. ही कविता आपल्या भौतिक जगाशी असलेल्या आपल्या नात्याबद्दल अधिक सजग, माइंडफुल व्हायला शिकवते. आपण कळत नकळत वस्तूंशी कसे भावनिकरित्या जोडले जातो आणि त्या आपल्या आयुष्यात किती महत्वाची भूमिका बजावतात हे कवी अतिशय साध्या पण प्रभावी शब्दांतून सांगतात. आणि निर्जीव वाटणाऱ्या वस्तूंमध्येही एक प्रकारची संवेदनशीलता पाहण्याची ही दृष्टी ही केवळ वस्तूंबद्दल नाहीये. ही दृष्टी आपल्याला आपल्या आजूबाजूच्या संपूर्ण जगाकडे, मग ते निसर्ग असो, प्राणी असोत किंवा माणसं असोत, अधिक सहानुभूतीने आणि काळजीने पाहायला प्रवृत्त करू शकते. ही एका व्यापक जीवनदृष्टीची सुरुवात असू शकते. म्हणजे वस्तूंना आदर देणं, त्यांची काळजी घेणं हे फक्त त्या वस्तूंसाठी चांगलं नाही, तर ते आपल्या स्वतःच्या मानसिक आणि भावनिक आरोग्यासाठीही महत्वाचं आहे. अगदी. आज आपण द.भा. धामणस्कर यांच्या वस्तू या कवितेच्या माध्यमातून वस्तू आणि माणूस यांच्या नात्याचा एक खूप नाजूक आणि अर्थपूर्ण पैलू उलगडून पाहिला. वस्तूंना जीव आणि मन नसलं तरी त्यांना तसं समजून वागण्यात, त्यांना जपण्यात, त्यांचा आदर करण्यात एक वेगळंच समाधान आणि समृद्धी आहे. हा विचार नक्कीच मोलाचा आहे. आणि जाता जाता एक विचार सोडून जाते. हां, सांगा ना. जर आपण खरोखरच अगदी जाणीवपूर्वक
आपल्या रोजच्या वापरातल्या वस्तूंना थोडं अधिक आदराने, थोड्या अधिक काळजीने वागवण्याचा प्रयत्न केला. म्हणजे मोबाईल ठेवताना हळुवारपणे ठेवणं, पुस्तकं व्यवस्थित ठेवणं, जुन्या कपड्यांना किंवा वस्तूंना टाकून देण्याऐवजी कृतज्ञतेने निरोप देणं. तर आपल्या रोजच्या जगण्यावर, आपल्या मानसिक शांततेवर त्याचा काय परिणाम होईल? विचार करण्यासारखा मुद्दा आहे. आणि ही जी निर्जीव वस्तूंप्रती दाखवलेली सजगता आणि काळजी आहे, ती सजीव जगाप्रती, माणसं, प्राणी, निसर्ग यांच्याप्रती आपली सहानुभूती आणि करुणा वाढवायला मदत करू शकेल का, यावर विचार करायला नक्कीच वाव आहे. नक्कीच. या विचारप्रवाहात आमच्यासोबत आल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ कसा वाटला? आवडलाय ना तुम्हाला? नक्कीच आवडलं असेल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच माझ्या या व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि असंच आपण भेटत राहूया पुढील व्हिडिओमध्ये नवीन विषयासह. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि दुसऱ्यांची. आणि तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा. पुन्हा भेटूया. जय महाराष्ट्र.